भाजप उमेदवार रामदास मेदगे यांच्यासह पॅनल उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागात चौक सभांचा धडाका। मतदारांनो जागे व्हा, कुणाचा पेहराव केल्याने त्यांच्यासारखे होता येत नाही। रामदास मेदगे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वच राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास मेदगे व त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांनी जोरदार प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे। आज दिनांक 6 जानेवारी रोजी प्रभागातील जाधव संकुल बस स्टॉप, बंदावणे वस्ती आदी ठिकाणी भाजपच्या वतीने चौक सभांचे आयोजन करण्यात आले। या चौक सभांमध्ये तरुण व तडफदार उमेदवार रामदास एकनाथ मेदगे यांनी प्रभावी भाषण करत विरोधकांवर जोरदार घोषणा टीका केली। प्रभागात सुरू असलेल्या विकासाच्या वल्गना काही जण करीत आहेत, त्यावर भाष्य करताना रामदास मेदगे म्हणाले की कुणाचा पेहराव केल्याने माणूस त्यांच्यासारखा होत नाही, केवळ बोलघेवड्या घोषणा देऊन विकास होत नसतो, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला। ते पुढे म्हणाले, मतदारांनो जागे व्हा, देशात पंतप्रधान भाजपचे, राज्यात मुख्यमंत्री भाजपचे, मतदारसंघात आमदार भाजपचा असताना प्रभागातही भाजपचा नगरसेवक निवडून दिल्यास विकास कामांसाठी निधी मिळविणे सोपे होते आणि प्रभागाच्या विकासाला गती मिळते। त्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले। रामदास मेदगे यांच्या आक्रमक व प्रभावी भाषणाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिलाय। चौक सभांमुळे प्रभागात भाजपच्या प्रचाराला चांगलीच धार चढल्याचे चित्र दिसून आले। आपण जर बघितले, आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि आपले मुख्यमंत्री ही भारतीय जनता पार्टीचे आहे आणि आपल्या इथल्या ज्या कार्यसम्राट आमदार आहे सीमाताई हिरे ह्याही भारतीय जनता पार्टीचे आहे। तर हे सर्व जर लोक जर भारतीय जनता पार्टीचे जर असतील तर आपले इथले नगरसेवक पण जर भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे आणि भारतीय जनता पार्टीचे जर असले तर आपल्याला जास्तीत जास्त निधी हा आपल्या प्रभागामध्ये आणता येईल आणि आपल्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोडवता येईल। आपल्या इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणाचा पेहराव केल्यानंतर आपण त्याच्यासारखं बनत नाही। आपल्या इथे एक नगरसेवक आहे, ते दाढी वाढून एकनाथ शिंदे सारखा पेहरावा करतात, पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा पेहरावा करून ते एकनाथ शिंदे होणार नाही, कारण की त्यांचे विचार जे आहे एकनाथ शिंदे साहेबांचे ते विचार त्यांच्यामध्ये नाहीये। ते इथं त्यांनी जे पॉम्पलेट वाटले त्या पॉम्पलेटमध्ये त्यांनी 238 कामं सांगितले। मला इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता बंधू आणि भगिनींना माझा प्रश्न आहे, 350 कोटीचे जर काम आपल्या प्रभागामध्ये झालेले आहे तर मग तुमच्या जाधव संकुलमध्ये काम आहे का असं दाखवायला 350 कोटी मधलं आहे का काम? फक्त हे नगरसेवकांनी एवढंच काम केलं। जेही ते कामं झालेले असतील ते फक्त सीमाताईंच्या माध्यमातून झालेले असतील। आपलं विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे ते सभामंडप कोणी केलेलं आहे? सीमाताईंनी केलेलं आहे। आपलं कृष्ण मंदिर असं तिथलं सभामंडप कोणी केलेलं आहे? तर सीमाताईंनी केलेलं आहे। हे सभामंडप म्हणजे एक सभामंडप नाही तर ते धर्ममंडप आहे। ते धर्ममंडप जिथे आपण बांधतो तिथं आपले सांस्कृतिक कार्यक्रम होतात, सामाजिक कार्यक्रम होतात आणि सांस्कृतिक सामाजिक मुलं असतात त्यांच्यावर चांगले संस्कार पडतात त्याच्यामध्ये। आता अजून तुम्हाला सांगतो, आपला इथला जो हा आपला इंडियन ऑइल पेट्रोल पंपापासला जो रस्ता आहे तो 18 मीटरचा रस्ता आहे। तर रस्ता रुंदीकरण यांच्याकडनं झालेलं नाही, तो रस्ता आपल्याला रुंदीकरण करायचा आहे। आणि तिथे जे ग्राउंड आहे आपलं ग्राउंड, तिथं सीमाताईंच्या माध्यमातून 2 कोटी रुपये निधी त्यांनी तिथं सांगितलं आहे आणि आपल्याला तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक आपल्याला तिथं उभं करायचं आहे। तेही गोष्ट सीमाताईंनी आम्हाला सांगितलेले आहे, त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्याची ब्लूप्रिंट पण मला त्यांनी महेश भाऊ यांनी दाखवलेली आहे। थोड्या दिवसामध्ये त्या कामाला पण तिथं गती मिळेल। आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्या प्रभागामध्ये आपण बघितलं असं आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे गुन्हेगारीला जो आळा घालण्यात आला आणि जो आपण बघितला कायद्याचा जो बालेकिल्ला, आणि आपल्या प्रभागामध्ये गुन्हेगारी ही खूप म्हणजे माडा जाधव संकुलमध्ये जर गुन्हेगारी वाढली असेल, आपले मुलं वाईट वळणाला जात असेल, या सगळ्या लोकांना कोण पोचतंय, कोण आधार देतंय त्यांना? आज पण निवडणुकीच्या तोंडावर काही चुकीच्या गोष्टी करून आपल्या मुलांना वाईट वळणावर नेलं जातं। ह्या गोष्टी पण आपण थांबवल्या पाहिजेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।